लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांमधील एक महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे या ई-के-वाय-सी नंतर नक्की पैसे कोणाचे बंद होणार आहेत. आम्ही एका कुटुंबामध्ये 2 जावा लाभ घेतोय किंवा आमच्या कुटुंबामध्ये सासू-सुना लाभ घेतोय. अंगणवाडी सेविकांनी आम्हाला सांगितलं की दोघीजणी लाभ घेऊ शकतात, म्हणून आम्ही दोघींनीही ई-के-वाय-सी केली आहे. तर यापुढे पैसे थांबणार का किंवा सर्व पैसे आमचे मिळणार का? काहींचे जून महिन्यापासूनचे पैसे बंद आहेत, ते देखील पैसे येणार का? असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे एका कुटुंबामध्ये 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात, परंतु त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असणे आवश्यक असते. म्हणजेच की 2 जावा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. त्याच पद्धतीने सासू आणि सून देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही. मग पात्र कोण असतं? तर एक महिला आहे आणि तिची मुलगी जिचं लग्न झालं नाही, तर त्या 2 महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. इतर महिला योजनेच्या लाभामध्ये बसत नाहीत. म्हणजेच 2 विवाहित असल्यास तुम्ही दोघींपैकी एकीनेच ई-के-वाय-सी करायला जावा. दोघींनीही ई-के-वाय-सी करू नका, अन्यथा दोघींचेही पैसे बंद होऊ शकतात. कारण या योजनेच्या जी-आरनुसार एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. सध्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू असताना महिला गर्दी करून घाई गडबडीने त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेत आहेत. परंतु या ई-के-वाय-सीमुळे तुम्ही जर एका कुटुंबामध्ये दोघींनी ई-के-वाय-सी केली तर दोघींनाही फटका बसू शकतो आणि दोघींचेही पैसे योजनेचे बंद होतील. त्यामुळे खात्री करा की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सासू आणि सून असल्यास दोघींनी ठरवा आणि एकीचीच कोणाची तरी ई-के-वाय-सी करा आणि दुसरीने ई-के-वाय-सी करू नका, जेणेकरून जिनी ई-के-वाय-सी करेल तिचे पैसे चालू राहतील आणि जी ई-के-वाय-सी करणार नाही तिचे पैसे बंद होतील. आता यात जर दोघींपैकी दोघींनीही ई-के-वाय-सी केली तर दोघींचेही पैसे बंद होण्याची यामध्ये पूर्णपणे शक्यता वर्तवली जात आहे, कारण योजनेच्या जी-आरमध्ये त्याबाबतची माहिती नमूद केली. आता यामध्ये अनेकांनी पर्याय म्हणून काय विचारला की आता आम्ही एकत्र राहतो, परंतु आमचं रेशनिंग कार्ड सेपरेट आहे, तर आम्ही ई-के-वाय-सी केलेली चालेल का? तर अशा महिलांनी ई-के-वाय-सी करू शकता. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे एक कुटुंब हा नियम पकडला जातो, तो एक कुटुंब हा नियम म्हणजे एक रेशनिंग कार्ड. तुमच्या रेशनिंग कार्डवर जेवढ्या व्यक्ती आहेत ते म्हणजे तुमचं कुटुंब असतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे असं परीक्षण केलं जात नाही की तुम्ही एकत्र राहताय का किंवा तुम्ही एका घरात राहताय का. तुम्ही एका घरात राहू द्या किंवा तुम्ही सेपरेट राहू द्या, परंतु तुमचं रेशनिंग कार्ड जर तुम्ही विभक्त केलं नसेल तर तुम्हाला एक कुटुंब अशा पद्धतीने पकडलं जातं. म्हणून तुमच्या रेशनिंग कार्डवर किती महिला लाभ घेतात हे महत्त्वाचं असणार आहे. एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित 2च महिला लाभ घेऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की सासू आणि सून असल्यास दोघींनी ई-के-वाय-सी करू नका. जावा असल्यास देखील दोघींनी ई-के-वाय-सी करू नका. एक विवाहित आणि एक मुलगी असेल, तिचं 21 वर्ष वय असेल आणि लग्न झालं नसेल तर तिची ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्ही करायला जाऊ शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.